नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, प्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. चला तर मग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी, पूर्ण दत्तावतार यतिवर्य दिगंबर, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या अखंड ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक, ब्रह्मांड नायक, भक्त वत्सल दीनदयाळ श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार असे वंदन करून मी आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करते. स्वामी कोण आहेत? स्वामी कोणाला समजलेत? स्वामी ज्याने स्वतःच्या मनामधील स्वतःच्या अहंकाराचा, मीपणाचा स्वाहा केला त्याला समजलेत स्वामी. होय, स्वामी कधी भक्तांना त्यांच्या चरणापाशी अंतर देतात का? नाही. पण जेव्हा भक्तामध्ये अहंकार, गर्व, घमंड या गोष्टींचा शिरकाव होतो, तेव्हा तो भक्त स्वामी चरणापासून अंतरला जातो. कुठून तरी तो स्वामी चरणापासून दुरावला जातो. म्हणूनच ज्याला स्वामी समजायचे आहे, त्याच्या मनामधील जो मीपणा आहे किंवा मीपणाचा जो मोठेपणा आहे, त्याचा स्वाहा सर्वप्रथम तर भक्ताने केला पाहिजे. तेव्हा त्याला स्वामी समजतील आणि स्वामी चरणापाशी स्थान मिळेल. तर स्वामी भक्तांनो, आपले स्वामी हे अहंकार, गर्व, घमंड या गोष्टींची सक्त नफरत करतात. म्हणूनच या गोष्टींपासून प्रत्येक स्वामी भक्ताने स्वतःला दूर ठेवले पाहिजे. या गोष्टींचा स्वतःमध्ये शिरकाव होता कामा नये. त्याचबरोबर दुसरं म्हणजे स्वामी हे भक्तांच्या निस्वार्थ अशा भक्तीचे भुकेले आहेत. पहा, भक्त जेव्हा निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींची सेवा करतो, स्वामींकडे 2 पावले चालत जातो, तेव्हा त्याची निर्मळ चित्तशुद्धी, त्याचबरोबर निर्मळ अंतकरणाने केलेली सेवेची वृत्ती पाहून स्वामी स्वतः 4 पावले चालत भक्ताकडे येतात. भक्त जेव्हा संकटात असतो आणि जेव्हा तो स्वामींना हाक देतो, तेव्हा स्वामी एका क्षणात भक्ताच्या मदतीसाठी हजर राहतात. असे हे आपले दीनदयाळ भक्तवत्सल स्वामी समर्थ महाराज आहेत. आजच्या या कलियुगात, या धावपळीच्या युगात स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांची संख्या हजारो पटीने वाढत आहे. आणि त्यातलं प्रमाण म्हणजे अक्कलकोटमध्ये आजच्या घडीला होणारी गर्दी. ती गर्दी म्हणजे स्वामींच्या वाढत्या भक्तांच्या संख्येचं प्रमाण आहे. कारण नमस्कार दाखवल्याशिवाय चमत्कार घडत नाही, अशी व्याख्या स्वामी समर्थ महाराजांच्या बाबतीत आहे. म्हणून भक्ताने निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने महाराजांची भक्ती करावी, सेवा करावी. पहा, आजचं कलियुग आहे, धावपळीचं युग आहे. आज या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला स्वतःला जगासमोर सज्ज करायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे. एका नवीन लढाईसाठी, त्याचबरोबर खूप काही कमावण्यासाठी. मग तो पैसा असो, श्रीमंती असो, प्रसिद्धी असो, काहीही असो. पण या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला खूप मोठं व्हायचं आहे, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं आहे, साकार करायचं आहे. आणि म्हणूनच भक्त विचारतात की स्वामींची अशी कोणती सेवा आहे की जी आम्हाला सहज, साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने करता येईल. कारण या स्पर्धेच्या युगात, या धावपळीच्या युगात स्वामींपुढे बसून तासनतास सेवा करायला वेळ नाही, असंही काही भक्तांची तक्रार असते. तर त्यावर एकच उपाय, तो म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा साधा, सरळ, सोपा मार्ग आहे स्वामी सेवेचा. कारण स्वामी तुमच्याकडून कधीच कोणती सेवा मागून घेत नाही. जी काही सेवा आपण करतो किंवा ते करवून घेतात, ती सेवा कुठेतरी आपल्या हितासाठीच असते. त्या सेवेमध्ये कुठेतरी आपलं हित दडलेलं असतं. जर तुम्हाला आजच्या घडीला स्वामींपुढे बसून सेवा करायला वेळ नाही, तर तुम्ही तुमचं जे काही काम, रोजच्या दिनचर्येत जे काही काम तुम्ही करत राहता, दिवसभर जे काही काम तुम्ही करत असता, त्यामध्ये तुम्ही अखंड नामस्मरण हे करू शकता. नामस्मरणाला कोणतेही बंधन नाही आहे, लक्षात ठेवा. नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता, कोणत्याही वेळी करू शकता, कुठेही करू शकता. त्याला कशाचंही बंधन नाही आहे. तुम्ही नामस्मरणाची साधी, सरळ, सोपी सेवा महाराजांची करू शकता. आणि खरंच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जेव्हा भक्त जपतो आणि निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने, निस्वार्थी भावाने जेव्हा महाराजांची ही नामजपाची सेवा भक्त साकारतो, म्हणजेच करतो, तेव्हा नक्कीच स्वामींची प्रचिती आल्याशिवाय, स्वामी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ. त्यामुळे नामस्मरणाशिवाय आजच्या घडीला तरी या कलियुगात
पर्याय नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने नामस्मरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. नामस्मरणाने सर्वप्रथम तर चित्तशुद्धी होते, म्हणजे आपल्या चित्तामध्ये जो काही वाईट विचारांचा थर साचलेला असतो तो नामस्मरणामुळे तो थर वगळून जातो. म्हणजेच पहा, एखाद्या ओढ्याच्या ठिकाणी जेव्हा एखाद्या दगडावरती शेवाळ असतं, तेव्हा वरून पडणाऱ्या त्या सततच्या पाण्याच्या धारेमुळे ते शेवाळ निघून जाते. त्याप्रमाणे आपल्या चित्तावर जो वाईट विचारांचा, नकारात्मकतेचा थर साचलेला असतो आणि जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा नामस्मरणाचा प्रभाव पहा, की त्या नामस्मरणामुळे म्हणजेच अखंड नामजपाने तो जो वाईट विचारांचा थर असतो, नकारात्मकतेचा थर असतो, तो ओघळून जातो. एवढी ताकद नामस्मरणात आहे. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरणाने चित्तशुद्धी होते, आत्मशुद्धी होते, अंतःकरण शुद्धी होते. अंतःकरणामध्ये कुठेतरी भगवंताचे वास्तव्य तयार होते आणि ते वास्तव्य, ते अस्तित्व आपल्याला जाणवायलाही लागते. म्हणूनच भगवंताचे नामस्मरण ही साधी सरळ सोपी सेवा आहे, ज्याने भगवंताची प्रचिती आणि भगवंताचा महिमा, भगवंताची अनुभूती, भगवंताची प्रचिती आपल्याला येऊ शकते. म्हणून नामस्मरणाशिवाय सेवेला पर्याय नाही. त्याचबरोबर स्वामी महाराज आपल्याकडून जी सेवा करून घेत असतात, तर ती सेवा महाराज करून घेतात आणि त्याचबरोबर त्या सेवेमध्ये आपलं खूप काही दडलेलं असतं, त्यामध्ये हित दडलेलं असतं. महाराज कोणतीच सेवा त्यांच्या स्वतःसाठी करून घेत नाही, किंवा आपण म्हणतो की मला महाराजांसाठी ही सेवा करायची नाही आहे. ती सेवा आपल्यासाठीच असते, कारण त्यामध्ये आपलं शुभ चिंतन, त्याचबरोबर आपलं हित दडलेलं असतं आणि महाराज आपले शुभचिंतक आहेत. त्यामुळे जे आपल्या हिताचं आहे तेच आपल्यासाठी ते देतात आणि योग्य वेळ आली तर महाराज एवढं देतात की ते घेण्याची आपली ऐपतही नसते, किंवा आपण महाराज देतात त्याची कल्पनाही केलेली नसते, विचारही केलेला नसतो. म्हणूनच स्वामींवर श्रद्धाभाव असू द्या, महाराजांवर विश्वास ठेवून राहा. पहा, काही वेळेस स्वामी भक्तीत असतानाही तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, मर्जीविरुद्ध गोष्टी घडतात. कुठेतरी आपण काहीतरी वेगळाच विचार केलेला असतो आणि वेगळंच काहीतरी घडत असतं. तेव्हा आपल्याला कुठेतरी असं वाटतं की महाराज आहेत की नाही, किंवा महाराजांनी असं का केलं. कुठेतरी आपली महाराजांवर जी श्रद्धा असते किंवा जो विश्वास असतो तो कुठेतरी डळमळतो, ती श्रद्धा कुठेतरी ढळते. पण असं होऊन देऊ नका. हे पहा, महाराजांनी आपलं संपूर्ण भविष्य पाहिलेलं आहे, त्यांनी आपलं हित कशात आहे हेही पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्यासोबत जे काही होईल ते महाराजांच्या इच्छेने होईल. त्याचबरोबर जे काही आपल्यासाठी योग्य असेल तेच आपल्यासाठी होईल किंवा आपल्याबरोबर होईल, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही भक्त असेही म्हणतात की एवढं स्वामींची सेवा करतो, भक्ती करतो, नामजपाची सेवा करतो, एवढा श्रद्धाभाव विश्वास ठेवूनही माझ्यासोबत हे असं का होतं. त्याचबरोबर सततच माझ्या आयुष्यात दुःख, संकट, अडचणी का असतात, किंवा माझ्यासोबतच असं का, मीच का. तर पहा, हे आपले पूर्वजन्मीचे प्रारब्ध असतात. प्रारब्ध म्हणजेच भोग, म्हणजेच की काय, की मागचा जो जन्म आपल्याला मिळालेला असतो त्या जन्मामध्ये आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुका, त्या चुका या जन्मी प्रारब्धाच्या रूपात, भोगाच्या रूपात आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. मग ते भोग असतात, प्रारब्ध असतात. आणि लक्षात ठेवा, जरी तुम्ही स्वामी सेवेत असला तरी स्वामी सेवा करताय, मग ते भोग टळतील किंवा महाराज ते टळवतील असं अजिबात नाही. पहा, भगवंत आपले भोग कधीही टाळू शकत नाही. हा सृष्टीचा नियम आहे, हा त्या विधातेचे नियम आहेत. जसे आपले नियम आहेत तसे या ब्रह्मांडाचे, या युनिवर्सचेही काही नियम आहेत. तर भगवंत आपले ते भोग किंवा जे प्रारब्ध आहे ते टाळू शकत नाही, कारण ते पूर्वजन्मीचे आपले कर्म असतात. आपणच आपल्या हाताने कळत नकळत केलेल्या चुका, कळत नकळत केलेले कर्म या जन्मी भोगाच्या रूपात किंवा प्रारब्धाच्या रूपात आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येत असतात. त्यामुळे जे काही कर्म असतील किंवा जे काही भोग असतील, प्रारब्ध असतील, ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतील. भोग भोगूनच संपवावा असं म्हटलेलं आहे आणि ते अगदी खरं आहे. त्यामुळे भोग फक्त भोगूनच संपवावा लागतो. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येता तेव्हा तुम्ही जर नवीन स्वामी भक्तीत आले तर पहा, पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात खूप संकटे, अडचणी किंवा सततच चिंता, ताणतणावाचे प्रसंग घडतील. त्याचबरोबर दुःख येईल, संकटे येतील, समस्या येतील, अडचणी येतील, अडथळे येतील. हे सर्व काही घडेल आणि तुम्हाला असं वाटेल की महाराजांची सेवा करायला लागलो आणि हे सर्व काही झालं. पण नाही, महाराज कुठेतरी
भक्तांकडून त्यांचे भोग हे भोगून घेत असतात. कारण महाराजांना त्यांच्या भक्तांच्या आयुष्यातले भोग हे भोगून संपवायचे असतात आणि भक्ताच्या आयुष्यात स्वामीमय जीवन, स्वामीमय दिवस, स्वामीमय आयुष्य भक्ताला प्रदान करायचे असते. आणि म्हणूनच महाराज ते आयुष्यामध्ये जेव्हा आपण नवीन स्वामी भक्तीत येतो तेव्हा नवीन म्हणजे स्वामी भक्तीत आल्यावर आपल्या आयुष्यात प्रथमतः तरी हे भोगाचे दिवस आपले असतात, ज्यामध्ये आपल्याला भोगाचे दिवस हे भोगूनच संपवायचे असतात. तर सर्वप्रथम हे असं घडत असतं. नंतर जशी तुमची सेवा वाढत जाईल, जेव्हा तुमचे भोग संपतील तेव्हा लक्षात ठेवा की सर्व काही गोष्टी या सुरळीत चालू लागतील, सर्व काही व्यवस्थित होईल, कुठेतरी सर्व काही ठीक होईल आणि हे तुम्हाला जाणवेल. तर सर्व गोष्टी ज्या आहेत त्यात तुम्ही सुखरूप बाहेर पडाल, त्यातून तुम्ही सुखरूप स्वतःची सुटका करून घ्याल. तर या सर्व गोष्टी घडतात. भोग आपले हे भोगूनच संपवावे लागतात. फक्त काय होतं की जे काही आपले पूर्वजन्मीचे कर्म असतात, प्रारब्ध असतात, भोग असतात, ते ह्या जन्मी आपल्या आयुष्यात भोगायला तर येतात, पण स्वामी भक्तीत असताना त्याचा फायदा एक होतो की तो म्हणजे महाराज त्या भोगाची तीव्रता कमी करतात. पहा, जिथे भोगाची तीव्रता कमी करतात म्हणजेच काय, हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तर पहा की जिथे हातावर येणार होतं तर तिथे कुठेतरी बोटावर निभावतं, एवढं होतं. म्हणजे जिथे भोगाच्या रूपाने आपल्याला उन्हाचे चटके बसणार असतात, तिथे स्वामी भक्तीमुळे, नामस्मरणामुळे, नामजपामुळे त्या उन्हाच्या चटक्याऐवजी फक्त आपल्याला उन्हाच्या झळा लागतात. म्हणजेच स्वामी सेवेमुळे भोगाची तीव्रता कमी करता येते, स्वामी आपल्या भोगाची तीव्रता कमी करतात. तर हा खूप मोठा फायदा स्वामींमुळे, स्वामी भक्तीमुळे आपल्या आयुष्यात भोगत असताना आपल्याला होत असतो. म्हणून स्वामी भक्ती खूप गरजेची आहे, खूप आवश्यक आहे. नामस्मरणाला प्राधान्य द्या, नामस्मरणाला महत्त्व द्या. नामजपासारखी दुसरी सर्वाधार सेवा नाही असंही म्हटलेलं आहे आणि ते अगदी खरं आहे. त्याचबरोबर तारक मंत्राची सेवाही तुम्ही करा. तारक मंत्राने काय होतं, तर तारक मंत्राच्या सेवेने महाराजांवरील दृढ विश्वास जो आहे तो आणखी दृढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर महाराजांवर विश्वास जो आहे तो अधिक दृढ आपला होत जातो. महाराजांवर जो आपला काही विश्वास आहे तो ठाम राहायला आपल्याला मदत होते. त्यामुळे तारक मंत्रासारखी दुसरी सर्वाधार सेवा नाही आहे. नामजपाची ही सेवा खरंच सर्वाधार सेवा आहे, तीही करा. खूप अशा काही अवघड सेवा नाही आहेत, तर अगदी सरळ साध्या सोप्या सेवा आहेत, ज्या आपण चालता, उठता, बसता, कामात कधीही आणि कोणत्याही वेळी करू शकतो. त्याला कोणतंही बंधन नाही आहे. तर त्यातलीच एक सेवा म्हणजेच नामजपाची सेवा, जी तुम्ही कधीही, कुठेही, कधीही, कोणत्याही वेळी करू शकता. त्याचबरोबर दुसरं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत सांगितलेलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे पहा, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे, ज्याने हे पशु, पक्षी, झाडे, फळे, फुले, वनस्पती, प्राणी, मनुष्य, सजीव निर्जीव गोष्टी, ज्याने हे अखंड ब्रह्मांड निर्माण केले आहे, ज्याने हे अखंड ब्रह्मांड रचलेलं आहे, तो ब्रह्मांड नायक, तो विधाता, तो कर्ता आणि करविता जर तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तो तुम्हाला म्हणतोय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर तुम्ही का घाबरताय? तुम्ही का त्या विधात्यावर शंका घेताय? तर पहा, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले, जो या अखंड ब्रह्मांडाचा नायक तुमच्या पाठीशी उभा आहे आणि तुम्हाला सांगतोय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर त्या ब्रह्मांड नायकापेक्षा तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडथळे, अडचणी या मोठ्या आहेत का? तुम्ही उलट त्या दुःखाला, त्या संकटाला, त्या समस्येला, त्या अडथळ्यांना, त्या अडचणींना, त्या चिंतेला सांगा की तुझ्यापेक्षाही माझा ब्रह्मांड नायक खूप मोठा आहे, तुझ्यापेक्षाही माझा देव खूप मोठा आहे. कारण भगवंतापुढे या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहे. तर तुम्ही घाबरताय कशाला? फक्त त्या ब्रह्मांड नायकाला संकटाच्या वेळी, अडचणीच्या वेळी निस्वार्थ भावाने आणि निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने अगदी हृदयातून हाक मारा, तो धावत येईल. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन तुमची मदत करून निघून जाईल, तुम्हाला कळणारही नाही. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. भगवंत तो विश्वास
ती श्रद्धा तुमची ढळू देणार नाही. या उक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा. महाराजांच्या शिकवणीनुसार चाला, त्यांच्या उपदेशानुसार चाला. दुसरी शिकवण म्हणजे निश्चित जा, मी आहे. स्वामी महाराज म्हणतात की तुला जे काही करायचे ते तू कर, फक्त तू तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या स्वप्नांवर विश्वास ठेव, तुला जे काही करायचे त्यावर विश्वास ठेव, तू निश्चित जा, मी आहे, असं महाराज म्हणतात. अक्कलकोटमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा महाराजांचे जे उपदेश तिथे आहेत त्या उपदेशामध्ये हाही उपदेश आहे की निश्चित जा, मी आहे. तिसरं म्हणजे हम गया नहीं जिंदा है. महाराज म्हणतात हम गया नहीं जिंदा है. आणि याची प्रचिती वेळोवेळी भक्तांना ही आलेलीच आहे, अनुभवातून आलेली आहे, त्याचबरोबर अनुभूतीतून आलेली आहे. महाराजांनी याची प्रचिती वेळोवेळी भक्तांना दिली आहे. तर हम गया नाही जिंदा आहे म्हणजेच मी कुठेही गेलेलो नाही, मी या ब्रह्मांडातच आहे, मी माझ्या भक्तांच्या हाकेमध्ये आहे, त्याचबरोबर भक्तांच्या मी हृदयात आहे. म्हणून महाराज ज्याप्रमाणे अक्कलकोटमध्ये सगुण रूपात जेव्हा होते तसेच महाराज आजही आहेत. आणि महाराज हे सगुण रूपात आणि निर्गुण रूपातही आपल्यामध्ये आहेत. आणि भक्तांना याची प्रचिती वेळोवेळी येतही आहे. आज अक्कलकोटमध्ये हजारोच्या गर्दीने संख्या वाढत आहे स्वामी भक्तांची, कारण नमस्कार दाखवल्याशिवाय चमत्कार घडत नाही. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण महाराजांकडे निस्वार्थ भावाने, भक्तिभावाने, निर्मळ शुद्ध अंतकरण घेऊन जातो तेव्हा महाराज हे आपले झाल्याशिवाय राहत नाही. आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे आपले स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, हे भक्ताने विसरता कामा नये. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आजची झालेली संपूर्ण सेवा ही स्वामीचरणी समर्पित. चला तर मग भेटूयात पुढच्या सेवेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.